राज्यातील सुमारे 80 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। पण अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की त्यांना या योजनेचे पैसे मिळणार का। आता या लाडकी बहीण योजनेमध्ये नेमकं कोण पात्र आहे कोण अपात्र आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। त्याच्यासाठी मी एक प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे, ती देखील तुम्हाला पूर्ण करावी लागेल। नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहताय ABP माझा। तर सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र या पोर्टलवरती यायचं आहे। तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.in। तर ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आली असेल। त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्यासमोर असा पेज आला असेल। तर आता बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की इथे नेमकं मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा। तर तुम्ही नारी शक्ती ॲप किंवा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरून सुरुवातीला जो अर्ज भरला असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तेव्हा तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे। जर तुमच्याकडे तो पासवर्ड लक्षात नाही तर खाली इथे तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर करून तुम्हाला सेंड OTP करायचा आहे। आता यानंतर काय होणार आहे, तर यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे भरायचा आहे। नंतर पासवर्ड रिसेट होईल, नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे। तर आता इथे माझ्याकडं माझा मोबाईल नंबर आहे आणि माझ्याकडे पासवर्ड पण आहे। त्या पासवर्डने मी आता इथे लॉग इन करणार आहे आणि खाली तुम्हाला इथे कॅप्चा कोड भरायचा आहे। तर लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तोच पासवर्ड इथे तुम्हाला ॲड करायचा आहे किंवा पासवर्ड रिसेट करून फॉरगॉट पासवर्ड करून तुम्हाला नवीन पासवर्ड जनरेट करून तो मोबाईल नंबर आणि तो पासवर्ड टाकून तुम्हाला कॅप्चा कोड भरून लॉग इन करायचा आहे। तर आता इथं आपण लॉग इन झालेलो आहे। तर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस आला असेल। तर यानंतर आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे 2 ऑप्शन मिळतील, पण तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे जो अर्ज आहे जो तुम्ही केलेला होता तो इथे तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला नाव दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर दिसेल, इथं फोटो जर तुम्ही त्यावेळी अपलोड केला असेल तर तुम्हाला फोटो पण दिसेल आणि यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हे दिसेल। म्हणजे अप्रूव्ह जर आलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात आणि ते पुढे देखील सुरू राहणार आहे। संजय गांधी निराधार योजनेचे पैसे म्हणजे मी ज्याचा फॉर्म भरला होता त्या महिलेला मिळत नाही, त्यामुळे इथे तुम्हाला संजय गांधी योजनेचे पैसे मिळत नाही असं स्पष्टपणे नो म्हणून आलेलं आहे। आणि यासोबत तुम्ही इथे जर रुपयाचा सिम्बॉल याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला कळेल की तुम्हाला आत्तापर्यंत किती इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजनेचे सरकारकडून प्राप्त झालेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुम्हाला याचे पैसे मिळतात की नाही, या योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत की नाही हे तुम्ही या पद्धतद्वारे चेक करू शकता। जर तुमचं नाव आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला इथं अप्रूव्ह होईल आणि जर तुम्ही या लिस्टमधून वगळण्यात आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिसअप्रूव्ह म्हणून एक ऑप्शन मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।